नमस्कार मित्रांनो, उजित चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज बनवत आहे सुकी मच्छी. सुकी म्हणजे तेंडली सुकट, हिला बोलतात मासे सुकट पण बोलतात हिला. आता मी हिला साफ करून घेत आहे. असं साफ करायचे, मी ते डोके काढलेले आणि अशी तिला साफ करायची पूर्ण. मग नंतर तिची रेसिपी कशी बनवायची, पोटातलं पण साफ घाण असा कचरा निघतो. हे असं साफ करायचं बघा. या आधी मी ते साफ करून घेतलेली आहे आणि साफ करायची आहे. साफ झाल्यानंतर ती कशी बनवायची ती पण मी तुम्हाला दाखवते. बघा मी आता सुकट आहे ना, तेंडली सुकट साफ करून आता पाण्यामध्ये भिजायला टाकले. ते आपल्याला 10 मिनिटं ठेवायचे. नंतर मस्तपैकी त्याच्या वरच्या खवळ्या असतात ना, ते निघून जातात तशा पाण्यामध्ये. हे ना हे वरचं सगळं पाण्यामध्ये निघतात त्या. आणि त्याच्यात चोळून मस्तपैकी तिला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ. आणि मग कशी कांदा टमाटोमध्ये बनवायची. तुम्हाला दाखवते कशी बनवायची सुकी. हे बघा माझ्या आता सुकट चांगली साफ धुवून झाली आहे. बघा पाणी किती साफ येते स्वच्छ. असे धुवून बाहेर काढून घ्यायचे. आणि कसं फ्राय करायचं ते पण दाखवते तुम्हाला मी आता. अशी काढून घ्यायची धुवून. मच्छी बनवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल टाकलं की त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर कांदा घालायचा. हे बघा हे माझं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदा टाकला. आपल्याला जेवढा हवा तेवढा कांदा टाकायचा. कांदा टाकणार तेवढी मस्त होते. माझा कांदा फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकतो. टोमॅटो पण थोडंसं परतून घ्यायचं कांद्यामध्ये. हो माझे टोमॅटो पण लालच फ्राय झाल्या मस्त कांद्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण थोडंसं कंबारली टाकायचं. कढीपत्ता टाका नका टाकू तरी चालतं. बघा कांदा टोमॅटो कढीपत्ता फ्राय झाले. आता लाल मसाला घालायचा आपला. साधा लाल मसाला तिखट. जेवढा आपल्याला तिखट पाहिजे ना तेवढा. आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त तिखट टाकायचं. तेवढी हळद घालायची. हळद गरम मसाला. सर्व मसाले आपल्याला कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. जास्त करपवायचे नाही. करपवलं तर मग कडवच लागणार ना, तेव्हा चव नाही लागणार बरोबर. मंद आचेवर थोडे फ्राय करून घ्यायचे. झाला आणि याच्यामध्ये आपण आता सुकट घालूया. तेल सुकट गॅस स्लो ठेवायचा, फास्ट नाही ठेवायचा. कमी गॅसवर स्लो गॅसवर कसं फ्राय करून घ्यायचा. हे बघा माझी सुकट झालेली आहे फ्राय करून मस्तपैकी. आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं जास्त नाही टाकायचं, खारट करणार. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच मीठ टाकायचं. परत असं हलवून तिला वाटेवरती ठेवून द्यायचं फ्राय शिजेपर्यंत. जास्त तिला काही नाही हलवायची नाही. हे बघा माझं आता सुकट तयार आहे. आता वरतून मी त्याला कोथिंबीर टाकते. आणि जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. शिजून जास्त नाही, थोडं. परत असे हलवून झाकण मारून ठेवायचं. तिला ओला होईल असं पूर्ण. जास्त पाणी नाही घालायचं. थोडंसं ओला होण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. थोडं असं सुकट चांगली शिजली जाते. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. झाकून ठेवायचं. हे बघा माझी सुकट तयार आहे. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते वरून. सुकट तयार आहे.